नमस्कार, मी रोहिणी. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा आपला ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण की मी आयुर्वेदिक वनस्पतीपासून पौष्टिक आणि गुणकारी आयुर्वेदिक केस तेल कसं बनवायचं आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. प्रत्येक घटकाची माहिती, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि प्रत्येक घटक तेलात का वापरले जातात, त्याचा फायदा, हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सविस्तर सांगणार आहे. जर तुम्हाला माझ्यासारखं आयुर्वेदिक तेल, केश तेल तयार करायचं असेल तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता तेलामध्ये एक एक करून असे किती घटक पडतात आणि त्याचे गुणकारी फायदे काय आहेत हेही आपण जाणून घेऊयात. आपल्या तेलात काय काय साहित्य पडतील ते आपण पाहूयात. कडुलिंबाची पाने, जास्वंदाची पाने, गुलाब पाकळे, जास्वंदाची फुलं, कोरफड, कढीपत्ता, कांदा, नागकेशर, बावची, हळद, नागरमोथा, कलोंजी, रोजमेरी आणि मेथी दाणे आणि भृंगराज, ब्राह्मी, मेंदीपान, मंजिष्ठा, छोटी हरड, मोठी हरड, जटामाशी, अश्वगंधा आणि शेवग्याची पानेही घेत असतात. ताजी पाने घेतलेली एकदम चांगली, पण माझ्याकडे सध्या शेवग्याची ताजी पाने अवेलेबल नव्हती, तर मग मी उन्हाळ्यातच मोरिंगा पावडर करून ठेवली होती. तर याचाही खूप चांगला फायदा होतो आपल्या केसांसाठी. तेल बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करत आहे. लोखंडी कढईत तेल केल्याने हे तेल खूप चांगल्या पद्धतीने होतं. तर तुमच्याकडे कोणतंही असलं तरी चालतं, म्हणजे स्टीलच्या कढईतही आपण बनवू शकतो, लोखंडाच्या कढईत बनवलेलं चांगलंच. तर यासाठी मी कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल 1 लिटर वापरते. तर कोल्ड प्रेस कोकोनट ऑइलमध्ये बनवलेलं तेल खूप चांगल्या पद्धतीने तयार होतं. चला तर मग आता प्रत्यक्षात आपण तेल बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तेलात आधी ताजे घटक घालणार आहोत. यामध्ये कांदा, ताजा कढीपत्ता आणि ताजी कोरफड यांचा समावेश आहे. कढीपत्ता केस गळती थांबवते, नवीन केस वाढवते आणि केस काळे ठेवण्यास मदत करते. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी आहे. कांदा, कढीपत्ता आणि कोरफड हे घटक छान शिजून झाल्यानंतर त्यामध्ये ताजा कडुलिंबाचा पाला घालून घ्यायचा आणि तोही छान शिजवून घ्यायचा. आता या मिश्रणामध्ये जास्वंदाची पाने घालून घ्यायची आणि तीही मंद आचेवर चांगले शिजू द्यायचे. आता ताजे घटक छान शिजल्यानंतर त्यामध्ये सुके आयुर्वेदिक घटक घालूयात. त्यामध्ये मेथी दाणे, नागकेशर, त्यामध्ये रोजमेरी, साधी हळकुंड, कस्तुरी हळद, कलोंजी हे सर्व घटक टाकून चांगले शिजवून घ्यायचे. नंतर त्यामध्ये भृंगराज, ब्राह्मी, मेहंदी पान, मंजिष्ठा, छोटी हरड, मोठी हरड, जटामाशी, अश्वगंधा हे सर्व घटक घालून चांगले शिजवून घ्यायचे. एक महत्त्वाचा घटक दाखवायचा राहून गेला. मी या तेलामध्ये एक अख्खा आवळा किसून घातला आहे. व्हिडिओमध्ये तो दाखवायचा राहिला. चला तर मग आता या तेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक आयुर्वेदिक घटकांचे महत्त्व जाणून घेऊया. सर्वप्रथम आहे भृंगराज. आयुर्वेदामध्ये भृंगराजाला केसांच्या निगेसाठी अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. पारंपरिक वापरानुसार केसांना पोषण देण्यासाठी, त्यांची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी आणि टाळूंची निगा राखण्यासाठी याचा उपयोग. पुढचा महत्त्वाचा घटक आहे ब्राह्मी. आयुर्वेदात ब्राह्मीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पारंपरिक वापरानुसार ब्राह्मी केसांची निगा राखण्यास मदत करते आणि केसांना पोषण देते. त्यामुळेच हे आयुर्वेदिक तेल अधिक गुणकारी बनवण्यासाठी आपण ब्राह्मीचा उपयोग केला आहे. मेहंदीचे पाने तेलात उकळून लावल्याने केस चांगले मजबूत होतात आणि निरोगी राहतात. मोरिंगा पावडरमध्ये झिंक आणि अमिनो आम्ल असल्यामुळे केसांची वाढ जोमाने होते, तसेच केस गळणे पण थांबते. पुढचा महत्त्वाचा घटक आहे मंजिष्ठा. मंजिष्ठा ही रक्त शुद्धीकरण करते, त्यामुळे याचा उपयोग आपण तेलामध्ये केला आहे. जटामासी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुणकारी जडीबुटी आहे. त्यामुळे मानसिक शांती, तणावमुक्ती आणि केसांना पोषण मिळते. त्यामुळेही याचा उपयोग आपण तेलामध्ये केला आहे.
नंतरचा घटक आहे अश्वगंधा. अश्वगंधाने तणाव कमी होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपली ऊर्जा सुधारते. त्यामुळे याचा उपयोग आपण तेलामध्ये केला आहे. नंतरचा घटक आहे छोटी हरड आणि मोठी हरड. याने केस निरोगी होतात. कडुलिंबांचा पानांचा उपयोग रक्तशुद्धीकरण करण्यासाठी तसेच त्वचेचे विकार दूर करणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. मी या तेलामध्ये एकूण 25 हर्ब्स टाकलेले आहेत. प्रत्येक हर्ब्स हे केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी तसेच केसांच्या पोषणासाठी उपयोगी आहे. तेलाला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण सुमारे 6 तास तसेच ठेवून द्यायचे. त्यामुळे काय होईल की हर्ब्सचे नैसर्गिक गुण तेलामध्ये व्यवस्थित मिसळतात. आता हे तेल पूर्णपणे थंड झालेले आहे. ते एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे. त्यामुळे हर्ब्सचे उरलेले कण वेगळे होतात आणि आपल्याला शुद्ध तेल भेटते. नंतर उरलेले हर्ब्सचे कण एका पांढऱ्या सुती रुमालामध्ये काढून घ्यायचे. तो रुमाल एका भांड्यावर ठेवून त्यातील तेल सावकाशपणे गाळून घ्यायचे. स्वच्छ पांढऱ्या रुमालामध्ये बांधून तेल हलक्या हाताने पिळल्याने त्यामध्ये राहिलेले तेलाचे थेंबही बाहेर येतात. त्यामुळे आपल्याला तयार केलेल्या आयुर्वेदिक तेलाचा एकही मौल्यवान थेंब वाया जात नाही आणि हर्ब्समध्ये अडकलेले तेलही आपल्याला मिळते. माझा आजचा आयुर्वेदिक तेलाचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करते. अशाच दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या.